मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक, महत्त्वाच्या आणि आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 5 मोठे सरकारचे धडाकेबाज महत्वपूर्ण निर्णय। जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया। चला तर पाहूया स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंदाची महत्वपूर्ण बातमी। बातमीच्या संदर्भात सरकारने घेतले मोठे 5 धडाकेबाज निर्णय। आता कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा। सरकारने कोणते मोठे निर्णय घेतले आहे? कर्मचाऱ्यांचा या निर्णयामुळे कशा प्रकारे फायदा होणार आहे? हे निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे की तोट्याचे आहेत? याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा। चला तर करूया आजच्या शासन निर्णयाचे म्हणजेच शासनाच्या धडाकेबाज निर्णयाचे संदर्भात ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक 6 मार्च 2026 रोजी 5 मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे। या संदर्भातील सविस्तर निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया। निर्णय क्रमांक 1 पाहूया। निर्णय पहिला म्हणजे आर्थिक व सामाजिक गरजेनुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर निर्णय क्रमांक 2 पाहूया। दुसरा निर्णय म्हणजेच प्रशासकीय यंत्रणेची आणि विभागाची सेवा प्रवेश नियमाचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण व सुलभीकरण करण्यात येणार आहे। तसेच नियम क्रमांक 3 पाहूया। तिसरा निर्णय म्हणजेच अधिकारी कर्मचारी यांचे सेवा प्रवेश ते निवृत्तीपर्यंतचे सेवा प्रक्रिया संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने करण्यात येणार आहे। निर्णय क्रमांक 4 चौथा निर्णय म्हणजे महायुती सरकारने आतापर्यंत 1,20,000 जागेसाठी पदभरती केली असून पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणेमार्फत 7,500 पदासाठी पदभरती केली जाणार आहे। त्याचबरोबर निर्णय क्रमांक 5 पाहूया। पाचवा निर्णय म्हणजे पोलीस नोंदणीचे 100% डिजिटायझेशन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सक्षम सीसीटीव्ही यंत्रणा राबवली जाणार आहे। तसेच सर्व जिल्ह्यामध्ये प्रगत न्याय वैद्यक सायबर केंद्र उभारले जाणार आहे। ITMS सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तसेच स्मार्ट पोलिसिंग आणि न्यायदानासाठी महाराष्ट्र पोलीस दलात बॉडी वॉर्न कॅमेरा उपलब्ध करून दिले जाणार आहे। हे सर्व निर्णय या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने धडाकेबाज 5 निर्णय मंजूर करून घेतले आहेत आणि सुयोग्य पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।